अध्याय 12 साख्ययोग। यजय म्हणाला, अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोके आसवांनी भरलेले व व्याकू दिसत आहेत, अशा शोक करणारा अर्जुनाला भगवान मधुसूदन, मधु नावाचे दैत्याचा वध करणारा, असे वचन म्हणाला। शरी भगवान म्हणाले, हे अर्जुना, कोठून हा अशुद्ध विचार, शोक, घोर संकटाच्या वेळी तुया समोर उपस्थित आला? कारण हे श्रेष्ठ पुरुषांनी, ज्याला जीवनाचे मूल्य माहित आहे, आचरलेला स्वर्ग मिद्यून देणारा आणि दुष्कीर्तीलाही कारणीभूत आहे, दोन म्हणून हे परंतपा, शंभणा, नपुंसक्त, पत्करू नको, हे तुला शोभत नाही, हे परंतपा। अंतःकरणाचे तुच्छ दबठेपण सोडून देऊन तू उठ, युद्धाला उभा रहा। अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, युद्धात मी भीष्म पितामह, प्रिय आजोबा आणि द्रोणाचार्य यांच्या प्रिय गुरु विरुद्ध बाणांनी कसा लढू? कारण हे मधुसूदना, ते दोघंही माड्यासादी पूजनीय आहेत, हे अरिसूदना। चार गुरुजनांना मारता जे की महानुभवी आहेत, ह्या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक आहे, कारण भौतिक इच्छेने गुरुजनांना मारून निश्चित कामरूपी अर्थ व भोग भोगावे लागणार, जे की त्यांच्या रक्ताने माखलेले असतील। 5 युद्धात आम्ही जिंकणार व ते आम्हाला जिंकतील, यामध्ये काय भ्रष्ट आहे मला समजत नाही। ज्यांना मारून आम्हाला जगण्याची ही इच्छा नाही, तेच आमचे बांधव धृतराष्ट्रपुत्र युद्धासाठी समोर उभे आहेत। 6 अर्जुनाचा श्रीकृष्णरूपी गुरुचा स्वीकार करुणानी व्याप्त, ज्याचे मूठ क्षत्रिय स्वभाव नाहीसा न्याला आहे व धर्मधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असे मी तुम्हाला विचारित आहे की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते मला सांगा। मी तुमचा शिष्य आहे, तुमच्या शरणात आलो आहे, कृपया मला उपदेश करा। 7 कारण पृथ्वी ज्वच आणि धनधान्यादी समृद्ध राज्य मिवाले किंवा देवतांचे स्वगची वामित्व जरी मिवठाले, तरी या शोकाला जो दूर करू शकेल असा उपाय मला दिसतही नाही। सजय म्हणाला, हे राजन धृतराष्ट्र, ज्याने महादेव शंकराशी ही युद्ध केले आणि गनिद्रेवर ताबा ठेवणारा अर्जुने अंतर्यामी श्रीकृष्णाला एवढे बोलून मी युद्ध करणार नाही, हे गोविंद असे स्पष्टपणे म्हणून तो गणप इष्माला 9 हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी खिन्न होऊन बसलेल्या त्या अर्जुनास हसल्यासारखे तोंड करून असे वचन म्हणाले। शरी भगवान म्हणाले, हे अर्जुना, ज्या वस्तूंचे लोकच विचार करणे योग्य नाही, असे वस्तूंसाठी तू शोक करतोस आणि विद्रानाप्रमाणे बोलतोस ही, परंतु ज्यांचे प्राण आहेत आणि ज्यांचे प्राण गेले, मृत बाले आहेत, त्यांच्यासाठी पंडितगण सुद्धा शोक व चिंता करत नाही। एक मी कृष्ण कोणत्याही काढी नव्हतो, अर्जुन नव्हतास, ना हे राजा प्रजा होती वन असे युद्ध कधी राले होते, आणि या पुढे भविष्यामध्ये आपण सर्वजण नसणार असेही नाही। जसे शरीरधारी जीवात्माच्या स्थूल शरीरात क्रमा बालपण, तारुण्य आणि म्हातारापण येतो, त्याचप्रमाणे स्थूल शरीरचे मृत्यू आल्यावर आत्म्याला सुद्धा दुसरे नवीन देह व शरीर पिठत असतात। याविषयी धीर व्यक्तीचे मनात मोह उत्पन्न होत नाही। 1-3 हे कुंतीपुत्रा, इंद्रियांचे स्वभावात विषयांशी संयोग हे नीत उष्ण सुखदुःख देणारे आहेत, ते उत्पन्न होतात व नाहीसेही होतात, म्हणून ते सर्व भास नष्ट होणारी आणि अनित्य ऋणरे जाणारे आहेत। तेव्हा हे भारता, शुभधन होता मनुष्याने ते सर्व सहन करण्यास शिकले पाहिजे। 1-4 कारण हे श्रेष्ठ पुरुषा, जो विषयांनी व्यथित होत नाही, ज्याला सुख व दुःख सारखीच क्षणभंगुर उपेक्षणीय वाटतात, जो धैर्य सोडित नाही, तोच खात्रीने अमृतत्व घेण्यास मोक्षाला योग्य होतो। 1-1-5 नाही अस्त वस्तूची सुखनदह भौतिक शरीराची सत्ता स्थिर आहे, ज्यामध्ये नेहमी बदल होत असते, नाही सत आत्मा चा नाश आहे। अशा रीतीने या दोन्ही सत्य स्वरूपाला तत्वज्ञानी आत्मसाक्षात्कारी
पुरुषांनी तर्कवितर्क करून असा निष्कर्ष काढला आहे 1:1:6 पण ज्याने हे संपूर्ण रीर व जग व्यापले आहे तो अविनाशी आहे. हे लक्षात ठेव, त्या अविनाशी आत्मा तत्वाचा नाश करण्यास कोणीही, मी सुद्धा, समर्थ नाही. 1:1:7 हे अर्जुना, तू जीवात्मा आहेस. हा आत्मा नाशरहित, मोजता येणारा, अणुपेक्षाही सूक्ष्म, नित्यस्वरूप आणि सनातन म्हणजे शाश्वत आहे. जीवात्माला प्राप्त होणारे सर्व भौतिक शरीर नाशवंत आहेत असे म्हटले गेले आहेत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, युद्ध कर. 1:8 जो हा आत्मा मारणारा असे मानतो ते दोघंही अज्ञानात आहेत. कारण आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारतही नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. 1:9 हा आत्मा कधीही जन्म घेत नाही आणि मरतही. 10 एकदा उत्पन्न आल्यावर पुन्हा उत्पन्न व त्यात वृद्धी होणारा नाही. कारण हा अजन्मा, जन्म नसलेला, नित्य, शाश्वत आणि प्राचीन आहे. शरीर मारला गेला तरी हा मारला जात नाही. 2:0 हे पार्थ, जो हा आत्मा नाशरहित, नित्य, अव्यय, सूक्ष्म, अप्रकट आणि अविनाशी जाणतो तो कोणाला कसा मारणार, किंवा तो आत्मा कोणाला कसा मारून घेणार. 2:1 ज्याप्रमाणे एखादा माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरे नवीन वस्त्रे धारण करतो, शोक करत नाही, त्याचप्रमाणे जीवात्मा जुने शरीर टाकून दुसरे नवीन, वेगळे प्रकारचे शरीर निश्चित धारण करतो. 2:2 या आत्म्याला शसर कापू शकत नाही, अग्नी जाढू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुद्धा वाक शकत नाही. 2:3 हा जीवात्मान तुटणारा, तसेच त्याला जाटणे, भिजवणे आणि वायाने वाढवणे ही शक्य नाही. हा जीवात्मा नित्य, सदैव राहणारा, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा, सर्वात प्राचीन आणि सनातन, शाश्वत आहे. 2:4 हा आत्मा अव्यक्त, अप्रकट आहे, अचिंत्य, मनानेही जाणणे अशक्य आहे आणि विकाररहित, कुठल्याही दोषाची उपाधी नाही व अत्यंत शुद्ध, पवित्र, पापमुक्त आहे असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तुला शोक करणे योग्य नाही. 2:5 अथवा हा आत्मा शरीर बरोबर नेहमी जन्मतो किंवा नेहमी मरतो असे जर तू मानत अशील तरी सुद्धा हे महाबाहो, मग तर शोक करणे उचितच नाही. 2:6 कारण जो जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू राला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्याबद्दल तुला शोक करणे योग्य, आवश्यकता नाही. सर्व भूते, जीव, आरंभी व जन्मापूर्वी अव्यक्त, अप्रकट असतात. जन्म आणि मृत्यूच्या मध्ये प्रकट दिसत असतात आणि मृत्यूनंतर ते पुन्हा अव्यक्त, अदृश्य होतात. मग त्यांच्यासाठी शोक कशाला. 2:8 एखादा महापुरुष या आत्मेला आश्चर्यप्रमाणे पाहतो, तर कोणी तत्वाज्ञानाने आश्चर्यप्रमाणे वर्णन करतो, कोणी यांच्याविषयी आश्चर्यप्रमाणे ऐकत असतो आणि कोणी तर ऐकूनही त्याला जाणत नाहीत. हे भरतवंशी अर्जुना, हा आत्मा सर्वाच्या शरीरात नेहमीच अवध्य, वधन होणारा असतो. म्हणून कोणत्याही प्राण्यांच्या बाबतीत तुला शोक करणे योग्य नाही. 3:0 तसेच स्वतःच्या धर्म लक्षात घेऊन तू भीता कामा नये. कारण क्षत्रियाला स्वधर्म युद्धापेक्षा दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य कर्म नाही. 3:1 हे पार्थ, सहजपणे समोर आलेले व उघडलेले स्वर्गाचे दारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांना लाभतो. 3:2 परंतु जर हे धर्मयुक्त युद्ध केलेस नाही तर स्वधर्म, धार्मिक कर्तव्यकर्म आणि कीर्ती गमावून पापाला प्राप्त करशील. 3:3 तसेच सर्व लोक तुनी चिरकाल अपकीर्ती सांगत राहतील आणि सम्मानित व्यक्तीला दुष्कीर्ती मरणापेक्षा अधिक भयंकर, त्रासदायक मरण आहे. 3:4 दुर्योधना सोबत दुसरे महारथी सर्व तुला भिवून युद्धातून पळून जाणारा समजतील आणि ज्याचे जवळ तू आधी जास्त वेग अतिशय आदरणीय होतास, आता ते पण तुला तुच्छ मानतील. 3:5 तुमचे शत्रू तुमच्या सामर्थ्याची निंदा, थूथ,
करीत तुला नको नको ते बोलतील याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे. 3-6 अरे रणात विजय न्यालास तर पृथ्वीचे राज्य भोगशील हे तर निश्चितच. मरण पावलास तर स्वर्गात जाशील. अतः निश्चयी होऊन तू युद्धासाठी उभा हो. 1-3-7 जयपराजय लाभनुकसान आणि सुखदुःखाला समान मानून युद्ध कर. अशा रीतीने कर्तव्य कर्म केल्याने तुला कोणतेच पाप लागणार नाही. 3-8 निष्काम कर्मयोग हे पार्थ. हा विचार तुला सांख्य सतस्थ सर्व गोष्टीचे संदर्भात सांगितला आणि आता बुद्धियोगाविषयी ज्ञान 1. कारण या बुद्धीने युक्त राला असता तू सर्व संसार कर्मबंधनातून कायमचा मुक्त होशील. 3-9 या निष्काम कर्म योग्यात केलेला प्रयास कधीच विफल होत नाही आणि उलट केल्यास फलस्वरूप दोषही लागत नाही. या धर्म मार्गाची पुष्कळ आचरण केलेस जरी घरूपी संसाराच्या फार मोठ्या भयापासून मुक्त होशील. 4-0 हे अर्जुना. या योगात निश्चयात्मक बुद्धी एकच परंतु अस्थिर असण्याच्या अविचारी कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्क फाटे फुटलेल्या वृक्षाच्या असंख्य शाखाप्रमाणे असतात जे की बुद्धीला अनिश्चित करतात. 4-1 हे अर्जुना. मूर्ख लोक वेदांचे अर्थ वाक्य विषय फलस्वरूप मधुपुष्पित वाक्याला प्रकृष्ट वेद वाक्य म्हणतात. असे वेद अर्थामध्येच त्याहून श्रेष्ठ अन्य काहीच नाही असे ते म्हणणारे असतात. परमात्मा तत्वाला मानत नाही. 4-2 अतः काम भोगानी दूषित त्यांचे मन व स्वर्ग प्राप्तीचे इच्छित पुरुष चांगले जन्मरूपी कर्मफल देणारे त्या विविध वेदवर्णित यज्ञ क्रिया करून ते इंद्रिय सुखरूप भोगेश्वर्यात प्रगती करतात. 4-3 आणि जे प्राप्त मालेले भोगता व रशऱ्यात जे अत्यंत आसक्त आहेत अशा लोकांची निश्चयात्मक बुद्धी कधीही परमात्म्यात समाधिस्थ स्थिर होत नाही. 1-4-4 हे अर्जुना. वेदांतात सत्व रज व तम सांगितलेले तिन्ही गुणांचा पूर्णपणे त्याग करून निर्गुण परमात्मा तत्वामध्ये प्रतिष्ठित हो. तू सर्वद्रानी मान अपमानादी रहित होऊन लाभ धनधान्यादी आणि रक्षणाची इच्छा न ठेवता मात सांगितले प्रमाणे बुद्धियोगाद्वारा मांड्या नित्य स्वरूपात भक्तीमध्ये प्रतिष्ठित हो. 4-5 जितके प्रयोजन लहान जलाशांनी सिद्ध होतात ते सर्व मोठ्या जलाशांनी सहज सिद्ध होतात. त्याचप्रमाणे सर्व वेदांतील प्रयोजन व सिद्धी फल परब्रह्माचे ज्ञान असणाऱ्या ब्राह्मणाला भगवत भक्तीने सहजच प्राप्त होतात. तोच पूर्ण ज्ञानी संपूर्ण वेदांचे ज्ञानाला जाणणारा आहे. 4-6 तुला स्वतःचे शास्त्रधर्मयुक्त कर्म करण्याचे अधिकार आहे पण त्यांचे फलांवर कधीही नाही. म्हणून कर्मफलांची इच्छा करणारा व त्यांचे भोगात आसक्त होणारा होऊ नको. तसेच कर्म करण्याचाही आग्रह धरू नको. 4-7 हे धन्यजया. तू आसक्ती सोडणं तसेच सिद्धी असिद्धीमध्ये समान भाव ठेवून आणि योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्म कर. यालाच समत्व योग असे म्हटले आहे. 4-8 ह्या समत्व बुद्धी योगापेक्षा सकाम इच्छा ठेवून केलेले कर्म अत्यंत तुच्छ पुनः जन्म देणारे आहेत. म्हणून हे धनंजया तू समबुद्धीच्या रक्षणाचा उपाय शोध. बुद्धी योग व निष्काम कर्मयोगाचे आश्रय घे. कारण फलांची इच्छा बाळगणारे लोक अत्यंत दीन लालच्या पायरीचे होतात. 4-9 कारण समबुद्धियुक्त व्यक्ती ह्याच जगात पाप व पुण्य या दाहीपासून अलिप्त राहतो. म्हणून तू या समत्वरूप योगाचे आश्रय घे कारण तोच कर्म करण्याचा कौशल आहे व त्यालाच कर्मयोग असे म्हणतात. 5-0 कारण समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी कर्मापासून उत्पन्न होणारे फवांचा त्याग करून जन्मरूपी बंधनापासून मुक्त होऊन जर ठच नाही तर ते भोगाला पुनः जन्म घेत विकार दुःखरहित अशा परमात्मेच्या नित्यपदाला दिव्य स्थानाला जाऊन पोहोचतो. 1-5-1 जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल तेव्हा ऐकलेल्या ऐकण्यासारखे इहपरलोकातील सर्व भोगांदी सर्व विषयांपासून विरक्त उदासीन होशील. 5-2 तेच वैदिक वचने ऐकून विचलित न्यालेली तुझी बुद्धी जेव्हा समाधीत परमात्म्यात अचलपणे निश्चल शांत
आणि स्थिर होईल तेव्हात योगफल प्राप्त करशील, परमात्म्यांशी नित्य संयोग होईल. अर्जुनाने विचारले, हे केशवा, समाधीत राहणारे स्थिर बुद्धी पुरुषांचे काय लक्षण आहेत? तो स्थिरबुद्धी असलेला व्यक्ती कसा बसतो, कसा बोलतो आणि कसा चालतो? 5.4 श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, ज्यावेळी एखादा व्यक्ती मनातले सर्व कामना पूर्णपणे टाकून देतो आणि निग्रह केलेल्या संयमित मनाने आनंदस्वरूप स्वतःचे आत्म्यातच संतुष्ट राहतो त्यालाच स्थितप्रज्ञ म्हटला जातो. 5.5 दुःख अहदायक प्रसंगी ज्यांचे मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्यांचे प्रीती, आवडीनिवडी, भय व क्रोध नाहीसे आले आहेत, असे मुनीला स्थिरबुद्धीचा म्हटला जातो. 5.6 जो सर्व बाबतीत पदार्थात मोहशून्य आहे, शुभशुभ गोष्टी प्राप्त याल्या असता प्रसन्न होत नाही किंवा त्यांचा द्वेष सुद्धा करत नाही, त्यांचीच बुद्धी स्थिर लाली आहे असे समजावे. 5.7 ज्याप्रमाणे कासव सर्व बाजूंनी आपले अव्यय इच्छेप्रमाणे आत ओढून घेतो, त्याचप्रमाणे जेव्हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून आपले इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर समाधिस्थ ली असे समजावे. 5.8 इंद्रियांपासून विषयभोग घेणारे जीवात्म्याचे केवळ विषयच दूर होतात, परंतु त्याच्या विषयांबद्दल जे आवड व राग आहेत ते नाहीशी होत नाही, परंतु उपभोगाची आवड सोडून दिल्याने त्याचे सर्व गोडी परमात्म्याचे उच्चस्तरीय दिव्य आनंदाचे अनुभव ईशाल्यावर पूर्णपणे निवृत्त नष्ट होतात. 5.9 हे अर्जुना, आसक्ती नाहीशी द्राल्यामुके ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिया प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान व्यक्तीचे मनाला सुद्धा ते बळजबरीने आपल्याकडे हिरावून घेतात. म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून वरप्रमाणे चित्त स्थिर करून मनाला मांच ज्ञानाचेच आधार देऊन परमात्मा चिंतन ध्यानात बसावे. कारण ज्याचे इंद्रिया ताब्यात असतात त्याचीच बुद्धी स्थिर होते. 1.6.1 विषयांचे निरंतर चिंतन करणारे माणसांचे त्या विषयात आसक्ती निर्माण होते. आसक्तीमुळे त्या विषयांबद्दल कामना उत्पन्न होतात आणि कामना इच्छा पूर्ण आल्या नाही की क्रोध येतो. 1.6.2 क्रोधामुळे मूढता उत्पन्न होते. मूढतेत मुठे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट बाली की बुद्धीचा ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश न्याले की त्या माणसाचा अधःपात पापी होतो. 6.3 परंतु अंतःकरणाला माड्या भक्तीत ताल्यात ठेवलेल्या संयमी व्यक्ती आपल्या रागद्वेषादी रहित व स्वाधीन इंद्रियांचे द्वारा विषयांचा उपभोग घेत असूनही तो स्वतःचे अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. 6.4 अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या प्रसन्न चित्त असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काल सर्व गोष्टीतून निवृत्त होऊन परमात्म्याच्या प्राप्ती मध्ये उत्तम प्रकारे स्थिर होते. 6.5 मन आणि इंद्रियांना जिंकणार अयुक्त पुरुषांच्या ठिकाणी निशात्मक बुद्धी एकाग्र नसते, असे अस्थिर मन असलेल्या माणसाला शांती सुद्धा मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख आत्मानंद कोदून मिळणार? 6.6 कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणारे नौकेला वारा आपले दिशेने वाहून घेतो, तसेच विषय सुखात राहणारी इंद्रिया विवेकी मोक्ष इच्छित पुरुषांची बुद्धीला सुद्धा जबरदस्तीने इंद्रिय सुखरूपी विचारात व त्यांच्या भोगात हिरावून घेतात. 1.6.7 म्हणून हे महाबाहो अर्जुना, ज्याची सर्व इंद्रिया सर्व प्रकारे इंद्रियांच्या भोग विषयांपासून आवरून घेतलेली आहेत त्यांचीच बुद्धी परमात्म्यात स्थिर होते. 1.6.8 सर्व प्राण्यांच्या दुष्टाने जी परमात्मा चिंतन रात्रीसारखी असते अशा नित्य ज्ञानस्वरूप आत्मसंयमी मुनीला जागृतीची वेग असते आणि ज्या नाशवंत सांसारिक विषय सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागे असतात, ती परमात्मत्व उत्तम प्रकारे जाणणारे व आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनीला ती वेग रात्रीसारखी असते. 6.9 ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी स्थिर असलेल्या समुद्राला विचलित न करता समावून जातात,
त्याचप्रमाणे सर्व भोग स्थितप्रज्ञ व्यक्तीत कोणत्याही प्रकारे विकार उत्पन्न करता समावून जातात. त्यालाच परमशांती प्राप्त होते. काम, विषय भोगांची इच्छा ठेवणारा व इम्बडणारे नव्हे 170 जो सर्व काम व आसक्ती सोडून ममता, स्वामित्व, अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो, तोच मनाची पूर्ण शांती प्राप्त करतो. 7.1 हे अर्जुना, ब्रह्मस्थिती प्राप्त न्यालेल्या पुरुषांची सुद्धा हीच शांती स्थिती आहे. ही स्थिती प्राप्त आल्यानंतर योगी कधीही मोहित होत नाही आणि अंत मृत्यूच्या वेवटी ब्रह्म एकतत्वा मध्ये स्थिर होऊन तो ब्रह्मनिर्वाण ब्रह्मरूपी मुक्ती म्हणजे भगवत धाम मिळवतो.